रंगाच्या रांगोळीने महादेवाची पिंड आकार काढून घ्यायचा आणि त्या पाण्याला थोडासुद्धा धक्का न लागता रांगोळी काढायची. पाणी हलले की रांगोळी खराब होणार. कलर कॉम्बिनेशन घेतलं म्हणजे रांगोळी उठून दिसते. त्याच्यासाठी कलर अगोदर ठरवायचे कुठली द्यायची. ओम नमः शिवाय. आज श्रावणी चौथा सोमवार. माझ्या घरातील कुंडीत गोकर्णीच्या फुलांना पांढऱ्या गोकर्णीची फुलं आलेली आहेत. मी पाण्यावरची जी रांगोळी काढली तर ती पांढऱ्या गोकर्णीच्या फुलांनी सुशोभित करत आहे. ही फुलं सकाळपासून आत्तापर्यंत ताजी राहिलेली आहेत, कारण पाऊस असल्यामुळे सुकण्याचं प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. पांढऱ्या गुलाबांनाही भरपूर फुले आलेली आहेत. आज ती मी इथे महादेवासाठी सुशोभित करत आहे. महादेवाला पांढऱ्या रंगाची फुले आवडतात आणि माझ्याकडे आज भरपूर पांढऱ्या रंगाची फुले आलेली आहेत, तर मी ती महादेवाला अर्पण करते. माझी पाण्यावरची जी रांगोळी आहे ती पांढऱ्या रंगाच्या फुलांनी मी सुशोभित करत आहे. सुंदर अशी 2 गुलाबाची पांढरी फुले मी व्यवस्थित अशी कासव आणि पाण्याची रांगोळी यांच्यामध्ये ठेवलेली आहेत. श्रावण महिन्यात हरळ आणि आघाडा यांनाही महत्त्व आहे. याची माहिती आपण वेगळ्या भागामध्ये सविस्तर अशी बघणार आहोत. तर आज हे मी महादेवाला अर्पण करते. ओम नमः शिवाय.